नमस्कार. मी राजू गंगाधर जाधव, भटके मुक्त आघाडी प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी. मी माझ्या समाज बांधवाला कळकळीचे आव्हान करतो आहे. आज दिनांक 15 येते 20 तारखेला आपल्यांना मतदानाला सामोरे जायचं आहे. बागलाण तालुक्यामध्ये आपले लाडके उमेदवार दिलीप मंगळू बोरसे हे उभे, कारण की त्यांना निवडून देण्याचं कारण का त्यांचा विकास आणि त्यांची लोकांमध्ये राहणीमानाचा एक कनेक्टिव्हिटी हा खूप छान आहे. कधी मलाही भेटले असतील, कधी मी त्यांना भेटलो असेल, कधीही त्यांनी मायेचाच हात फिरवला आहे आपल्यावरनं. तर माझं सगळ्या समाज बांधवाला, आपल्या मुख्य वडार समाजाला कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून द्याल याची खात्री करतो. मला माहिती आहे, सटाण्यापासून तर प्रत्येक गावामध्ये आपले 4 हक्काचे घरं आहेत. 4 हक्काचे घरं आहेत. काही लोकांपर्यंत आम्ही पोचलो आहे, काही लोकांपर्यंत पोचलो नाही आहे. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण माननीय आमदार म्हणता नाही येणार, नामदार म्हणता येईल. आता 3री टर्म आहे त्यांची. नामदार दिलीप मंगळू बोरसे यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आणि म्हणजे विजयाचं कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील. एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, कारभार एवढा सोयीस्कर चालवणारा आणि कारभारावर ताशेरे न ओढणारे माणसं आपल्याला भेटलेले आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना भरघोस पाठिंबा देण्यासाठी आपण दिलीप मंगळू बोरसे साहेबांना आपण निवडूनच दिलं पाहिजे. लाडकी बहीण योजना असेल, किंवा अंतर्गत रस्ते असतील, किंवा शेतसाऱ्यावरती रस्ते असतील, त्या जिल्हा परिषदचे रस्ते असतील, किंवा मोठे मोठे रस्ते असतील, हे त्यांच्या कार्याने भरपूर कामं केलेले आहेत. असं नाही म्हणता येणार की ते येतीच नाही. ते प्रत्येक लग्न कार्यालय आपल्या लोकांच्या कार्यक्रमाला आहे. जायखेड्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जायखेड्यामध्ये मी एकदा गेलो होतो. ॲक्सिडेंटली ते मला भेटले. मला म्हणे, राजू इकडं कुठं चाललं आहे. लोकांना विशेष वाटलं का नाशिकचा माणूस आणि ते इथं कसं काय ओळखतं. कारण की आमचं क्षेत्र पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आम्ही फिरतो. आमचं कार्यशैली तेवढी भरभक्कमपणाने आम्ही उभी केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगतो, 100% त्यांचा तर विजय तर आहेच. आपल्यांना साहेबांना निवडूनच द्यायचं नाही आहे, आपल्यांना भरघोस मतांनी लीडनी त्यांना पाठवायचं आहे विधानसभेमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय